सो हे गाइज आय एम युअर विजय, वेलकम बॅक टू माय चॅनल. मित्रांनो, आजचा आपला हा ब्लॉग इंडियाज बिगेस्ट फेस्टिवल जे काळा घोडा हे खूप मुंबईमध्ये प्रसिद्ध आहे, ते आपण बघायला आलेलो आहे. आपल्यासोबत आकाश आहे आणि आम्ही दोघेही आलेलो आहे. खरं तर आकाश बोलला की खूप प्रसिद्ध असे हे काळा घोडा आहे, आपण जाऊया शूट करायला. तर आम्ही दोघेही आले. तर आता आपण सगळ्या बाजूने बघणार आहे. काळा घोडा मुंबईच्या सर्वोत्तम कलाक्षेत्राच्या कला, संस्कृती व मुक्त कल्पनांचे प्रतीक आहे. मुंबईतील काळा घोडा परिसरात असलेल्या प्रसिद्ध काळ्या घोड्याच्या पुतळ्याच्या नावावरून या उत्सवाचे नाव देण्यात आले आहे. मुंबईकर ज्या फेस्टिवलची आतुरतेने वाट पाहतात आणि मुंबईतील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिवल म्हणून ओळख असलेला काळा घोडा आर्ट फेस्टिवल आपल्या रसिकांच्या भेटीला आला आहे. काळा घोडा कला महोत्सव आशियातील सर्वात मोठा बहुविद्याशाखीय स्ट्रीट आर्ट फेस्टिवल मुंबईत 25व्या आवृत्तीसाठी परत आला आहे. हा फेस्टिवल 25 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत आहे आणि 2025ची ही थीम रौप्य घोडा ही आहे, ज्याचा रौप्य महोत्सव भव्य शैलीत साजरा होतो. तर मित्रांनो, हा घोडा आपण बघू शकतो. अतिशय सुंदर असा गाडीचं जे इंजिन पार्ट आहे त्यापासून बनवलेला हा घोडा आहे, हे बघा. आणि ह्याला टांग्याचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आपल्याला बघायला भेटते. खूप सुंदर आणि छान या ठिकाणी स्वरूप या घोड्याला या ठिकाणी आपल्याला दिलेलं बघायला भेटते. त्यानंतर हा रस्सी घोडा, हा घोडा ग्रासवरती असलेला रस्सीचा घोडा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतोय. त्यानंतर हा घोडा बघा, आपल्याला इथून या बाजूने काहीच घोडा दिसत नाही आणि असा टर्न घेतल्यानंतर आपल्याला हा घोडा आहे तो या ठिकाणी आपल्याला आता बघा, आत्ता आपल्याला हा घोडा या ठिकाणी बघायला भेटतोय. तर हा काही पार्टपासून रस्सी वगैरे बांधलेले आपल्याला वरती बघायला भेटते आणि पार्टपासून हा घोडा बनवलेला अतिशय सुंदर असा या ठिकाणी घोडा साकारलेला आहे आणि हे याची माहिती आहे. आणि त्यानंतर हा घोडा बघा, अतिशय सुंदर आणि टेकनास या ठिकाणी उभा आहे आणि हे याची डिटेल आहे. आणि या आर्ट फेस्टिवलमध्ये सगळ्यात युनिक आणि भारी अशी गोष्ट या ठिकाणी दाखवलेली आहे. ज्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये दाखवलेल्या आहेत. टॅक्सीमधून घोडा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत BSTची बस या ठिकाणी आहे. सेंट्रल रेल्वे असं घोड्याच्या रूपामध्ये या ठिकाणी साकारलेलं आहेत. म्हणजे बघा, रेल्वे, BST आणि टॅक्सी मुंबईतील तिन्ही महत्त्वाच्या ट्रान्सपोर्ट आहेत आणि खाली मुंबई सिटी असे दाखवलेले आहे. हे आपल्याला अतिशय सुंदर आणि देखणं या ठिकाणी हे घोड्याचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला यामधून बघायला भेटते. खूपच सुंदर असं या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि हे घोड्याचीच थीम आहे, पण
या बाजूने आपल्याला लवकर लक्षात येत नाही, पण असा बघितल्यानंतर लक्षात येते की हा घोडा झाला बघा. हां, तर खूप सुंदर असं या ठिकाणी युनिक असं बनवलेलं आहे. तर ही त्याची माहिती आहे पूर्ण. हा घोडा पण बघू शकतो आपण. अतिशय सुंदर असं या ठिकाणी 3 घोडे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात आणि खूपच छान असं या ठिकाणी बनवलेलं आहे. तर वेगवेगळ्या आपल्याला प्रतिकृतीमध्ये या घोड्याचे थीम आपल्याला बघायला भेटतात. त्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला हा पांढरा घोडा आपल्याला बघायला भेटतो. हा घोडा पण खूपच छान दिसतोय आणि त्यावर मिरर वर्क केलेलं आपल्याला बघायला भेटते आणि त्याची माहिती आहे. खूप सुंदर असा या ठिकाणी आपल्याला हा घोडा बघायला भेटतोय आणि सगळे लोक या ठिकाणी फोटो सेक्शन करताना आपल्याला बघायला भेटतात. आणि हा घोडा आत्तापर्यंतचा मला सगळ्यात जास्त आवडला. हा जबरदस्त या ठिकाणी बघायला भेटतोय. त्याला जे सजवलं आहे ना, एक नंबर असं बनवलं आहे. त्यांचा चेहरा मस्त एकदम या ठिकाणी डिझाईन केलेलं आपल्याला बघायला भेटते. तर खूप सुंदर असं या ठिकाणी वर्क त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर हा कावळा घोडा जे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते की कला माणसाला जगण्याचं स्वातंत्र्य देत असते, अशी या ठिकाणी माहिती आपल्याला बघायला भेटते. केवळ स्वतंत्रता माणसाला कलाकार बनवतो, अशी सगळी इन्फॉर्मेशन कावळा घोडामध्ये बघायला भेटते. खूप सुंदर असं या ठिकाणी साकारलेला घोडा आपल्याला बघायला भेटतोय. या घोड्याच्या खाली कावळे आहेत, त्यामुळे या घोड्याला कावळा घोडा असं नाव या ठिकाणी दिलेलं आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर हा घोडा बघा, अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतोय. खूपच सुंदर वर्क या ठिकाणी केलेलं आहे घोड्याचं आणि खूप लोक या ठिकाणी फोटो सेक्शन करतायत. अतिशय सुंदर या ठिकाणी घोडा आपल्याला बघायला भेटतोय. त्यानंतर आपल्याला हा घोडा बघा, मिरर ऑफ चेंज, खूपच सुंदर कलरफुल घोडा आहे आणि आरशामधून त्याची प्रतिमा अजून जास्त सुंदर या ठिकाणी दिसते. सगळीच लोक या ठिकाणी फोटो सेक्शन करतायत. खूप छान पद्धतीचं या ठिकाणी बनवलेलं आहे. मित्रांनो, हा घोडा बघा, हा घोडा थोडा वेगळा आहे. टाकाऊपासून टिकाऊ आहे. रस्सी कापड पासून बनवलेला हा घोडा आपल्याला बघायला भेटतोय आणि फोटो काढण्यासाठी खूपच गर्दी पाहायला पण भेटते आपल्याला. खूपच सुंदर या ठिकाणी युनिक असा या ठिकाणी घोडा बनवलेला आहे. हे बघू शकतो आपण, खूपच अमेझिंग असं या ठिकाणी बनवलेलं आहे. सगळे लोक या ठिकाणी भरपूर प्रमाणात गर्दी करतायत फोटो सेक्शनसाठी, हे आपल्याला बघायला भेटतंय मित्रांनो. त्यानंतर हा घोडा बघा मित्रांनो, घरगुती वस्तू आहेत त्याच्यापासून हा बनवलेला घोडा आपल्याला साकारलेला या ठिकाणी बघायला भेटतोय. टिफिन आहे, उशा आहेत, पेटी आहेत, सगळ्यांपासून या ठिकाणी घोड्याची प्रतिकृती बनवलेली आहे. खूप छान असं या ठिकाणी घोडा दिसतोय. त्यानंतर हा घोडा बघा मित्रांनो, हा घोडा खूपच छान असा बनवला आहे. टाकाऊपासून टिकाऊ सगळी खेळणी आहेत त्या ठिकाणी. जवळपास 15 ते 20 फुटांचा हा घोडा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. खूपच अमेझिंग असं या ठिकाणी घोडा या ठिकाणी साकारलेला आहे. खूप छान, खूप म्हणजे खूप अशा छान पद्धतीचं या ठिकाणी वर्क केलेलं आपल्याला बघायला भेटते. जुनी खेळणी सगळी या ठिकाणी वापरलेली आहेत. दोन 2025ची ही थीम रौप्य घोडा आहे, त्यामुळे आपल्याला सगळीकडे जास्तीत जास्त घोड्याची थीम आपल्याला बघायला भेटते मित्रांनो. तर हा घोडा पण खूप सुंदर या ठिकाणी बनवलेला आहे. काही सेल्फी पॉईंट या ठिकाणी बनवलेले आहेत. लोक त्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी आहेत. Physical amalgamation or physical merge,
1-2, where your practicality meets impracticality and your wild meets the intellectual side. We've also tried to correlate it with the materials that we've used. So when we talk about the zipper, it talks about closure, binding things together, and creating doors. Then when we get to the scissor, as it talks about creativity and transformation on its own. Then moving on to the measuring tape, it talks about and depicts how we measure various aspects in our life. It could be success, happiness, and the like. But at the same time, it also talks about how we create, these boundaries and limitations for ourselves. But what truly brings it all together is the patchwork. Because in simple words, it just says that your imperfections, your perfections, all the tiny, tiny moments of your life, when brought together, create something so truly uniquely beautiful and unique that it's truly only yours, have nothing to do with you. So what we wanted to do is bring Kala Ghoda as an entity and its theme and connect it to our college Suspira and create like a combination or a merge. तर मित्रांनो, हा घोडा आपण बघू शकतो, हाफ दिसतोय आणि काहीतरी विशेष या ठिकाणी महत्त्व आहे या घोड्याला, त्यामुळे हा थीम या ठिकाणी साकारलेली आहे. खूपच छान अशी बनवलेली आहे. हा घोडा बघू शकतो. तर आपण ही कलाकृती बघतोय, हा घोडा आहे आणि त्यावरती माणसाचा हात दाखवला आहे. इथे सगळ्या गोष्टीची माहिती दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे सगळं पुट्ट्याचं केलेलं आहे आणि त्यामध्ये हा घोडा साकारलेला आहे. त्यामुळं खूप सुंदर अशी प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. तर खूपच सुंदर आणि अमेझिंग हे असं या ठिकाणी बनवलेलं आहे. हा घोडा, त्याची माहिती आणि हा प्लायवूडपासून बनवलेला आहे हे आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर हा रस्सीचा घोडा, रस्सीपासून बनवलेला आहे. खूप सुंदर अशी प्रतिकृती बनवलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण हे स्टॉल बघू शकतो. भारतातील वेगवेगळ्या राज्यातून त्यांच्या बिझनेस घेऊन आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रमाणात दिसतात आणि खूप सुंदर असे स्टॉल या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. प्रत्येक आर्ट या ठिकाणी या स्टॉलवरती बिझनेस करायसाठी आलेले आहेत लोक आणि खूप सुंदर असे आर्ट या स्टॉलमध्ये बघायला भेटतात. तर आपण बघूया. ये तो बजल से वैसे निकाल के देख लो, निकल जाए तो निकालने पड़ेगा।
ऐसे टिश्यू लेना है? ऐसे वाला है? क्रेव्ड है. And my hand Madam, my girlfriend had a chat with you. We met you in Delhi Hub. Can I get your card? तर मित्रांनो, सुंदर अशा पद्धतीनं आपण हे काळा घोडा फेस्टिवल अतिशय सुंदर अशा पद्धतीची प्रतिकृती या ठिकाणी बघायला भेटली आपल्याला. तर खूपच सुंदर असं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक प्रतिकृती आपल्याला एक चांगली पद्धतीने बघायला भेटली. तर मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्याला मेन म्हणजे प्रत्येक स्टॉल आहे ते स्टॉलवरती पण एक प्रत्येक आर्ट एक युनिक या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. तर ते आपल्याला बघायला भेटतं मित्रांनो. सगळं करणं काही शक्य नव्हतं, कारण की व्हिडिओ आपला खूप लाँग झाला असता. तर तरी शक्य होईल तेवढ्या त्या चांगल्या एक युनिक आहे त्या पद्धतीचं मी केलेलं आहे. मग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकर भेटू आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.